वेगानं आपल्याला हे करायचं आहे. आदरणीय पवारसाहेबांचा आदेश घेऊन किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असताना सर्व नेते मंडळी निरीक्षकांनी इथे येऊन बैठका घेतल्या. बाकी प्रमुखांनी इथं सर्व चांगलं काम केलं. आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे सर्व नेते मंडळी सर्व चांगलं काम करत आहेत. आणखी बऱ्याच जणांना अपेक्षा आहेत, काही जणांना बरंच काही काय होतं. त्याच्यामुळं ह्या सर्व घटनेतून उद्याच्याला काही कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्ष ज्यांचा आणखी फायनल नाही किंवा कुणाला आमची वाट बघायची असली तर त्यांनासुद्धा एकदा मोकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात. या उद्देशानं मी इथं आलो आणि नगराध्यक्षपदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीलासुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात वगळला तर आम्ही प्लस आहोत. विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही, कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही. लोकांना किती दहशत काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय झालं त्याच्यामुळे विधानसभे